हॅलो सखी, सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी टेरेसवरच्या ताज्या हिरव्यागार पालकपासून खमंग आणि चविष्ट अशा पालकच्या पुऱ्या बनवणार आहे. बऱ्याच वेळा लहान मुलं पालकची भाजी खायला नको नको म्हणतात, तेव्हा तुम्ही अशा प्रकारे पालकच्या पुऱ्या किंवा पालकचे पराठे मुलांना बनवून दिलीत तर मुलं नक्कीच आवडीने खातील. चला तर मग पालकच्या पुऱ्या बनवायला सुरुवात करूयात. इथे मी एक जुडी पालक थोड्याशा कोवळ्या कोवळ्या देठांसहित निवडून घेतलेली आहे. फक्त पानं नाही घ्यायची, तर थोडी थोडी कोवळी देठंसुद्धा घ्यायची आणि पालक स्वच्छ धुवून घ्यायची आहे अगोदर. आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ही पालक मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे गाळणीने ती गाळून घ्यायची, म्हणजे पुऱ्या दिसायला छान दिसतात. किंवा तुम्ही हवं तर न गाळता अशीच पालकची पेस्ट घेऊ शकता. पुरी बनवण्यासाठी 2 मोठी वाटी इथे मी गव्हाचं पीठ घेतले, 1 ते 1.5 चमचा बेसन घेतले, 1 चमचा तांदळाचं पीठ आणि तीळ घेतलेले आहे थोडेसे. आणि पुरी बनवण्यासाठी एक वाटण हवं आहे. त्यामध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, जिरं, ओवा, मीठ यामध्ये 2 चमचे पाणी घालून असं बारीक वाटण तयार करून घेतले. आणि त्यामध्ये थोडासा हिंग आणि अगदी थोडीशी हळदसुद्धा घातलेली होती. आता यामध्ये आपल्याला पालकची पेस्ट किंवा हे पालकचं पाणी जे आहे ते घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. पुरी बनवायची असेल तर घट्ट पीठ मळायचं आणि पराठे बनवायचे असेल तर नेहमीच्या पिठासारखं, म्हणजे चपातीच्या पिठासारखं पीठ मळून घ्यायचं. मी इथे कच्चाच पालक मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. तुम्ही हवं तर पालक उकळीच्या पाण्यामध्ये 2 मिनिटे उकळूनसुद्धा तो बारीक करून घालू शकता. आणि पिठाला तेलाचा हात लावून घ्यायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पुरीसाठी योग्य असं आपलं पीठ मळून झालेलं आहे. आणि ह्या पिठाच्या लगेचच आपल्याला पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत. हे पीठ जास्त वेळ नाही ठेवायचं, कारण जास्त वेळ जर हे पीठ ठेवलं तर त्यामध्ये जे तिखट मीठ घातले त्यामुळे ते लूज होतं, म्हणून लगेचच पुऱ्या बनवायला घ्यायच्या. आणि पुऱ्या खूप पातळ किंवा खूप जाड नाही लाटायच्या, अशा पद्धतीनेच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत. पुऱ्या तळण्यासाठी एका बाजूला आपण तेलसुद्धा तापत ठेवलेलं आहे. अशाच पद्धतीने आपण आपल्या बाकीच्या पुऱ्यासुद्धा लाटून घेणार आहोत. आणि आपल्या बऱ्याच पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत लाटून. आणि तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे. तेल चांगलं तापून घ्यायचं आणि जेव्हा आपण पुऱ्या तळायला सुरुवात करतो तेव्हा गॅस थोडासा कमी करायचा. आणि पुऱ्या दोन्ही बाजूंनी खमंग खुसखुशीत तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता आपली पुरी जी आहे कशी टम्म फुगलेली आहे. पुऱ्या तेलात टाकल्यानंतर खूप खालीवर नाही करायच्या, नाहीतर त्या खूप तेलकट होतात. आणि या पुऱ्या खूप लालसुद्धा नाही करायच्या, त्याचा हिरवा रंग व्यवस्थित राहायला पाहिजे. आणि चवसुद्धा त्यामुळे काय होतं, छान लागते. त्यामुळे व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. आणि ह्या गरमागरम पुऱ्या दह्यासोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत खूपच छान लागतात. शक्यतो पालकच्या खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या गरमागरमच खायला जास्त छान वाटतात. आणि जर तुम्हाला पुऱ्या खायच्या नसतील, म्हणजे तळलेलं खायचं नसेल, तर तुम्ही या पिठाच्या नेहमीच्या जशा पोळ्या करतो घडीच्या त्याप्रमाणे पोळ्या करून व्यवस्थित दोन्ही बाजूनी खमंग भाजल्या तरी चालतील, त्याही छान लागतात. आणि ह्या पोळ्या वेगवेगळ्या चटण्यांसोबत, दह्यासोबत छान लागतात किंवा एखाद्या भाजीसोबतसुद्धा खूप छान लागतात. इथे आपल्या जवळजवळ सगळ्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आणि सगळ्याच पुऱ्या अशाच प्रकारे टम्म अशा फुगलेल्या आहेत. खमंग, खुसखुशीत आणि चविष्ट झालेल्या आहेत. तुम्हाला माझी ही आजची पालकपुरीची रेसिपी कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगा. तुम्हीसुद्धा बनवा आणि आपल्या सखीज किचन मीनाक्षी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.